Welcome to part 2 of our series, potato series. तर आता पोटॅटोजला आम्ही मागच्या पार्टमध्ये कोट केलेला आहे. तर ह्या पार्टमध्ये आपण ना ह्याला डीप फ्राय कसं करायचं ते सांगणार आहे. चालू करायचं. अरे बापरे, लाईटर कुठं? मी गॅस चालू करूनच विसरून गेला. पंखा बंद कर बरं. आता मी ह्याला नीट ठेवलं. स्वरा रेकॉर्डिंग कर बरं. माझे दोन्ही हात हे लवकर घे. तर ह्याला गरम करायचं थोड्या वेळासाठी. ते हे टाका. तर इथं ना ह्याच्यामध्ये तेल टाकायचं. नंतर ना ह्या कोटिंग केले ना सईने ते नंतर डीप फ्राय करायला टाकायचं. पण जास्त डीप नाही करायचं. हे ऑइल अजून खूप क्यूट आहे. तर ॲटलिस्ट 3 स्कूप्स टाकायचे तेलचं. कवापर्यंत अर्ध भरत नाही तेवढ्यापर्यंत. नाही तेवढं जास्त नाही. मग ते तळत नाही सई. डीप फ्राय खूप जास्त होतं. तर ह्याच्यात सई 2 तिथे अजून 3 हे इनफ. एवढा ऑइल इज इनफ. जर तुम्ही ऑइल यूज करताय फक्त ग्राउंडनट ऑइल यूज करा किंवा सनफ्लावर, कारण ते जास्त हेल्दी असतात. तर आता इथे हे जे आपले पोटॅटोज आहे ज्याला आपण मॅरिनेट केलेलं आहे, तर पहिला हे गरम करू द्या. फुल स्पीडमध्ये त्याला गरम करायला ठेवायचं. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं लेमन पण टाकलेलं आहे आणि थोडंसं खटास आहे. खटास येईल म्हणजे टेस्ट येईल पागल. तर आता मी एक टाकून बघते. हे बघा, हे असं फ्राय होतं. मी एकच टाकलं आता. हे कुठं तर तिथं ट्रायलसाठी एक गेलं तर बघू शकता. आता ह्याला मी कोट करते. काय आणलेस तू? से पाणी दे ना तिकडचं प्लीज माझ्यासाठी. जोपर्यंत गोल्डन ब्राउनिश नाही होत तोपर्यंत तुम्ही पकवायचं. अरे तिकडं आहे ना पाणी. तुम्ही बघू शकता की इथं आता जरासं येल्लोइश झालंय. अच्छा, खूप चांगलं स्मेल पण येतं ना. अजून मी असं पोटॅटोला फ्राय करून द्यायचं. आणि आम्ही आता गावाकडं आहे. तुम्ही नजारा बघू शकता. इकडचं बघायचं तर तुम्ही खूप अर्जंटली आलो. बघा तिकडं पूर्ण शेत आमचंच आहे. आणि हे आहे आमचं ब्युटिफुल किचन गावाचं. आम्ही ब्युटिफुल नाही तरी बंद केलं. खराब. आम्ही जस्ट कॉफी पण बनवत होतो. सो आता जेव्हा हे असं गोल्डनिश ब्राऊन कलरचं होतं ह्याला काढता. मी तुम्हाला कॉफी दाखवते. बाकीचं जसं तुम्ही एक केलं तसं थोडंसं कमी करायचं स्पीड. मी त्यावर तर तुम्हाला फ्रीजमध्ये कोल्ड करायला ठेवलं कारण का गरम आहे. हे आहे सईचं आणि हे आहे माझं. तुम्ही बघू शकता. ह्याच्यात साखर कमी आहे तर साखर टाकायचं. मी लिटरली ह्याच्यावर उभारले. सो जे तुमचं पोटॅटो आहे त्याला खूप जास्त असं बाहेरून व्हायला क्रिस्पी, पाहिजे. अजून आतमधून सॉफ्ट कुछ असं. पण जास्त सॉफ्ट नसायला पण पाहिजे. हे सॉफ्ट नाही आहे म्हणून ह्याला थोडंसं आधी पकायला ठेवलं आहे. ॲटलिस्ट 2 मिनिट्स तरी गॅसवर ठेवायचं आहे. मी फुलमध्ये ठेवते लवकर होण्यासाठी. फुलवर सही तर डान्स करते तर हाय कर. ते गंदे गंदे हाथों से हाय किया आपको. तर मला आहे ना हिजा आहे ना हवाला क्लिप माझा आहे. हे माझं आहे येडे. काय पण तर मी मगापासून लावून आले होते घरातून. तू बॅग मध्ये घेतलेलं दीदीच्या कपाटातून घेतला मी. चल ए लई चोरटी आहे त्याच्यामुळे चोरती आहे. आणि तुला मी अरे नाही. तर इथं असं चाललंय तर आम्ही मजा पण करतो. तर गावाकडे खूप असं मेडिकल इमर्जन्सीमुळे आम्ही काल रात्रीचे 12 वाजता निघालो घरून. लिटरली एवढी भीती वाटत होती. मिडनाईट होतं आणि आम्ही झोपत आलो. लिटरली मी माझ्या दीदीच्या खांद्यामध्ये झोपलो. एवढं फास्ट पळत होतं ना
मला इथंच सारखं लागत होतं इकडं. मामा त्याला ऑइल पुसायचं त्याचा ऑइल नाही पुसला असं त्याला ब्राऊन होसपर्यंत फक्त. गरम आहे. प्लेट दाखव ना. अरे अजून टाकायचं राहिलंय. म्हणजे तुम्ही- लिंबू टाकायचं अजून. वेगळं अजून बनलंच नाही तुम्ही लवकरच खाता. हा कशाने टाकतील बघा. आपण कुठे किचनला हात लावला नाही तिथे. मला मज्जा येते किचन मध्ये. आचारी होती काय नवरा हॉटेलवाला भरायचं हे? 5 स्टार हॉटेलवाला. पण मला गिरगिट खायचं ना. गिरगिट सॉरी क्रिकेट. आता चष्मा. खूप गरमी होती आहे. त्याच्यामुळे आम्ही मला कोल्ड फ्राईड कॉफी पिणार गार्लिक आहे. खायचं खूप आवडतं. मला फ्राईड गार्लिक ते गार्लिकला फक्त डीप फ्राय करायचं ऑइलमध्ये अजून झालं फ्राईड गार्लिक. ते मी झूम केलं हात खाली ठेवलं. तिथं प्लेटमध्ये जस्ट फ्राय झालं तिकडं तुम्ही बघू शकता. गरम ना. मला दे ना. नंतर ना वरतून एक्स्ट्रा सीझन टाका कारण का ऑइलमध्ये तुम्ही बघू सीझनिंग गायब शकता. होऊन जातं सगळं. असं सॉफ्ट पण आणि गरम खूप आहे. ते खूप मस्त नुसतं मीठ आम्ही टाकणार आहे वरतून आणि लिंबू पण. वरतून हलकं सोबत गार्निश करा. Then मला ना नजारा दाखवायला खूप मजा येते तिथं. वारा सुटला. आमच्याकडे 2 आहे. हे एक खिडकी आणि हे एक डायरेक्टली इकडूनच डायरेक्ट खिडकी येते. आणि जे पण वाफ धुवा इकडचं वाफ येते ना ते डायरेक्ट असं जातं. तर थांबलं पण तुझी टेबल विंडो घेऊन टाकतो. हा वाला. प्रोसेस करायचं. तिथं माझी फ्रेंड राहते आमच्या दोघांची. आता लवकर लवकर काढायचं सगळं. मी झूम करते तर तुम्हाला दिसत. हा काय भाकर काय चांगलीच. ऑइलची हालत बघा. तरी आपल्याला अजून खूप सारे बटाटोस फ्राय करायचे. बघू शकता तिथं आहे ना आमची इकडून असं स्ट्रेट आम्ही ना तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. माझ्यानंतर हिच्या व्हिडिओजमध्ये येईल. चॅनल्समध्ये येईल की आम्ही शेताला जाऊन तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करून दाखवणार. आमच्याकडे 2 शेत आहे. गोरी शेत तर हे आहे काळी शेत. इकडून काळी शेत येतं आणि तिकडं काळी शेत तिकडे असं आहे ना. गोरी शेत मध्ये लागले सीताफळ. तर तुम्ही बघू शकता इकडं थोडेसे माझे हात दुखतात. अजून माझं पण चटका बसायला मगापासून. तर तिथं कॉफी ट्राय करू आपण. मी जरासं डाएट मध्ये म्हणून मी जास्त साखर नाही पिणार. खूप डाईटवर आहे. तिचा पोट बघितलं म्हणून तरी डाएट. बघा माझं पिते. ट्राय करायचं होतं. माझ्यामध्ये मला साखर टाकायचं अजून बास. तुला वेट गेनची गरज आहे तुम्हाला लॉस. तर आम्ही आहे ना तुम्ही आहे आम्ही ना 90-100 डेज चॅलेंज ठेवूया की कुणाच जर स्वराजमधून जास्त गेन झालं तर स्वराज जिंकून. अजून जर माझं जास्त लॉस झालं तर मी जिंकून जा. आपण 100 डेज चॅलेंज लवकरच करूया. तर मी तर ते की मला ना गेन करायचे का
आणि मी डायनो शेक पिते मी सारखं. अजून ना डायनो शेकचं एक नवीन हे लॉन्च झालंय. ते आहे स्ट्रॉबेरीवाला. अजून त्याचं टेस्ट एक्झॅक्ट स्ट्रॉबेरी शेकचं लागतं. अजून आणि मी घेतलेलं आहे चॉकलेट. तर चॉकलेट आणली होती तू? अरे डायनो शेक. हा आमचा भाऊ आहे. हाय कर नाही हाय कर. जरा मेंटल झालाय तो. म्हणजे खूप कॅमेरा शाय आहे. हा नाही कॅमेरा शाय नाही आहे तो असं करतो. थोडा अजीब बिहेव करतो. बाबू तुझं क्यूट वाला फेस दाखव. क्यूट वाला हे cute किती आहे. क्यूट नाही आहे. क्यूट दाखव ना. नाही. तर मी तुम्हाला थर्ड ब्लॉकमध्ये दाखवते की कसं बनणार आहे. आणि आम्ही कसं खाणार आहे. हां टाटा.